खंडरायाच्या लग्नाला बाण नवरी नटली, नवरी नटली. अगोबाई सुपारी ओलावाला ह्याने लाव, पंचने लाव. आता गाणं बोलू काय? आय बापाची लाराची लेक मी लारी. आता माझं लग्न होतं वाटतंय. आता मी रेडी झालेली आहे मस्तपैकी. आता आम्ही चाललोय दर्शनाला. खूप लेट झालंय म्हणून काय मध्ये जातोय. चला. आता मी तिरुपतीच्या बस स्टॉपला आलेली आहे. आता आम्ही चाललोय बस पकडायला. कशी दिसते मी? तिथे आहे बस स्टॉप. बघू आता बस कुठून भेटते आम्हाला. हा आहे तिरुपती बालाजीचा गेट. आता आम्ही सध्या इथे खाली उतरलोय. हे सर्व बसेस आहेत, हे बघा. आता हे सर्व बसेस चेक होत आहेत म्हणून आम्ही इथे खाली उतरलोय. आम्हाला पण चेकिंग करणार, आमचं पण सामान चेक होणार आणि मग आम्ही आतमध्ये जाणार, एंटर करणार. हा बघा, सर्व गाड्या, सर्व A to Z गाड्या, बॅग, सामान सर्व काही चेक होतो. हे बघा, आता आमची चेकिंग झालेली आहे. चेकिंग मध्ये मांस, मच्छी म्हणजे जे मांस असतं ना ते नाही, दारू, सिगरेट, बिडी, प्लास्टिक बॉटल म्हणजे असे सर्व वस्तू वरती घेऊन जायला अलाउड नाहीये. म्हणजे काही असू शकतं ना, बॉम्ब पण घेऊन नाही जात. म्हणजे अशा गोष्टी वरती घेऊन नाही जायच्या. आणि पहिले तर बॅग वगैरे चेक होते, आपण पण चेक होतो. जेव्हा गेट लागतो ना तेव्हा त्या बस मधून उतरून आपल्याला चेकिंग करायला लागतं. आणि बसची तिकीट फक्त 90 रुपये. 90 रुपयात आपल्याला बस डायरेक्ट खालून वरती सोडते. आता मी बस मधून उतरली आहे आणि दर्शनासाठी जाते. आता बस मधून उतरून पण आता 2 किलोमीटर अजून लांब आहे. पण बस मधून उतरून आम्ही हे म्हणजे जीप पकडली आहे. इथून पर पर्सन 30 रुपये घेतलेत. पहिले 50 रुपये सांगितलेले दुसऱ्या गाडीवाल्याने. मग यांनी आम्हाला 30 रुपये सांगितले म्हणून आम्ही यांच्या गाडीत बसतो आणि आता दर्शनाला चाललोय. टायमावर पोहोचायला पाहिजे, बस खूप लेट झालंय यार. आता आम्ही लाईनीच्या इथे आलोय. बॅगेत फोन वगैरे ठेवून ही बॅग आम्ही तिकडे जमा करणार आहे. कारण मोबाईल, पर्स, स्मार्ट वॉच, कॅमेरा अशी कोणतीही गोष्टी आतमध्ये अलाउड नाहीये. फायनली आता माझे दर्शन झालेले आहेत. मन एकदम खुश झालंय. मागे माझ्या मंदिर आहे, हे बघा, इथे मंदिर आहे. खूप 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 मजा आली. आता आमचे दर्शन वगैरे झालेले आहेत. कसं की आम्ही इथे तलावाच्या इथे आलोय. किती छान आहे, एकदम मस्त वाटते एकदम. या तलावाचं नाव मला माहित नाही. Please take care of your personal belongings. Don't drink Pushkari water. Don't enter in Pushkari with any couples or groups. ఓ నమో వెంకటేశాయ. భక్తರಿಗೆ ವಿಜ್ಞಪ್ತಿ.
ಶ್ರೀವಾರಿ ಪುಷ್ಕರಣಿಯಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಒಡೆಯಬಾರದು. ಸೋಪು ಶಾಂಪು ಬಳಸಬಾರದು. ಕಳ್ಳರಿದ್ದಾರೆ ಎಚ್ಚರಿಕೆ. மேலும் உங்களின் உடைமைகளை பாதுகாப்பாக வைத்துக் கொள்ளுங்கள். உட்கரணி தண்ணீரை வீணாக்காதீர்கள். மேலும் உட்கரணிக்குள் காலணியுடன் இறங்காதீர்கள். दर्शन वगैरे झालेले आहेत आणि इकडचं वातावरण तर एक नंबर, म्हणजे एकदम निसर्ग म्हटलं तर आपला महाराष्ट्र जसा आहे ना तसा इथे मी आंध्र प्रदेशमध्ये पण मला असं येऊन वाटलं की इकडचा पण निसर्ग खूप छान आहे. आणि अगदी 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 2 तासात आमचे दर्शन झाले. आम्हाला वाटलेलं की दर्शन होणारच नाही, कारण आम्हाला खूप खूप लेट झालेला. 1चा टायमिंग होता आणि आम्ही म्हणजे किती वाजता माहितीये 12:30ला इथे पोहोचलो आणि आम्हाला गेट माहित नाही, काय माहित नाही, आणि तरी पण आमचं 2 तासात दर्शन झालं. खूप मस्त वाटलं एकदम. बाबा नंतर आम्ही तलावात गेलो. तलावात जरा हातपाय धुतले. पाणी एकदम थंड थंड होतं. खूप मजा आली यार, खूप मजा आली. तुम्ही पण या इथे फिरायला. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही तिकडेच फिरत होतो, कारण तिकडे फिरण्यासारखं खूप काही आहे आणि खूप छानही वाटत होतं. त्यानंतर आम्ही गेलो भोजनालयमध्ये आणि ही एवढी मोठी पेंटिंग आहे असं वाटत सुद्धा नव्हतं बघून की ही एवढी छान पेंटिंग आहे. खूप छान वाटत होतं. भोजनालय पण एकदम स्वच्छ आणि सुंदर होतं. तिकडे आम्ही नंतर जेवलो आणि जेवण तर एवढं छान होतं ना, मी तर असं वाटत होतं 2 दिवसाचं एकदाच खाऊन घेतला डबल डबल घेऊन. त्यानंतर आम्ही परत मंदिराच्या तिकडे गेलो, कारण रात्रीचा नजारा खूप छान वाटत होता. ते बघण्यासाठी आम्ही परत मंदिरात गेलो होतो. आता आम्ही संध्याकाळी 7 वाजता परत तिरुपती बालाजीला आलोय आणि लाइटिंग एवढी भारी लावली ना, एवढी भारी लावली ना, मस्त. खूप छान वाटतंय. आम्ही दुपारी आलेलो, पण दुपारी खूप ऊन होता म्हणून आम्ही परत रात्री आलो. तिरुपती बालाजीमध्ये असं मानलं जातं की आपले केस दान केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. माझ्याही खूप साऱ्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत. त्यामुळे मीही माझे थोडेसे केस दान केले. मी तिरुपतीला आले होते तर माझी पण केस दान करण्याची खूप म्हणजे खूप मनापासून इच्छा होती. तर मी थोडे माझे केस दान केलेत. पूर्ण नाही केले, थोडे केले. ते बघा किती छोटे झाले ना. ठीक आहे, चलताय. आता आम्ही चाललोय. निघतो आता इकडून आम्ही. मग आम्ही तिकडून निघालो. आम्ही खूप खुश होतो, कारण जिकडे लोकांना 20-20, 25-25 तास दर्शनासाठी वाट बघावी लागते, तिथे आमचे अगदी 2 तासात दर्शन झाले. जय गोविंदा.